मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आशीर्वादानं हा अखंड हरिनाम सप्ताह अभ्यास पद्धतीनं आरंभ आहे. त्या सप्ताहाची आजची जी सेवा आहे ती कार्याची सेवा आहे. तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आमचे मोठे महाराज, त्याचबरोबर बारके महाराज, बाकी अपरिचित पण चेहऱ्यावरून आता एक घंट्यापासून परिचित असे सगळेच माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे गायक वृंद आहेत. मृदंगाचारी आमचे येवले महाराज आहेत. संशिष्टमौली चांगले आहेत, कुणी चांगलं द्यावा म्हणून बरं का, चांगले आहात. आणि पेटी मास्तर स्वतःच मोठे महाराज आहेत. सर्वांच्या प्रतीक्षेचं हे फळ, बरीच वाट बघावं लागली तुम्हाला, पण काय करता, रस्ते विचित्र आहेत, चालू आहेत कामं. फ्युचरमध्ये पडायला काही टेन्शन राहणार नाही, पण प्रेझेंटमध्ये जरा धडकाधडकी खड्डे खुड्डे आहेत, त्यामुळे थोडासा विलंब झाला. आता आपल्याला जो कीर्तनाचा टाईम होता तो 10 ते 12 होता, पण आता 11 झाल्या आहे ना. तर किती वेळ कीर्तन करायचे करेक्ट सांगा? 12:30 म्हणजे 1.25 तास अजून कीर्तन आपल्याला करायचं आहे. विठाला भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये आपण गेली 7 दिवस राहिलात. आजचा हा 8वा दिवस म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्रतिज्ञेनुसार आपण आज काल्याचे अधिकारी झालेलो आहोत. भगवान परमात्मा आपल्याला आज काला देणार आहे, नाही? पंढरीनाथ भगवान परमात्मा आपल्याला काला वाटणार आहे. त्यासाठी आपण थोडंसं एकाग्र होऊन एका चित्तानं समग्र आपला प्रवचन थोड्याशा काय होणार टाइमासाठी इग्नोर केलेला आहे आणि एकत्रित आलेलो आहोत. जरी शेजाऱ्याच्या बरोबर माझं पटत नसलं तरी एकाच मंडपाखाली आहोत. जरी 2 पक्षाचे जरी असलो आपण तरी एकाच मंडपात आहोत. अनेक बाबा लोकांना मानणारे आहेत. कोणी नरेंद्र स्वामीला मानणारे आहेत, कोणी समर्थ स्वामीला मानणारे आहेत, कोणी रामदास स्वामीला मानणारे आहेत, कोणी तुकोबारायला मानणारे, कोणी ज्ञानोबारायला मानणारे, कोणी फक्त देवाला मानणारे, कोणी आई बापालाच मानणारे, कोणी कुणालाच न मानणारे, असे सगळे आपण एकत्रित जमलेलो आहोत. या सर्वांच्या अंतःकरणाची विभिन्न अवस्था एकत्रित येण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट म्हणजे आहे संतांचा संग. आणि संतांच्या संगतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीवादाला, भेदवादाला, कुठल्याही परमार्थवादाला वाव नाहीये. सकळासी येथे आहे अधिकार, न कराल न लगे करावा विचार, ठीक आहे नाही? न पाहे याती गुणाचा विचार, भक्त करुणा तरी भेद करायची काय गरज आहे हो? आपल्या सगळ्याचा बाप कोण आहे? एकच एक. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म स्वभागशः, गुण कर्म विभागशः चातुर्वर्ण्यं मया सृष्टं. चारही प्रकारच्या जीवनांना मी निर्माण केलेला आहे. कसं? गुण कर्म विभागशः. सगळ्यांचे गुण अलग आहेत आणि सगळ्यांचे कर्मही अलग आहेत, म्हणून सगळ्यांचे चरित्र सुद्धा, सगळ्याचा इतिहास सुद्धा अलग पद्धतीने घडतो. त्याचं कारण आहे हा भेद आहे. पण हा भेद मानायापुरता आहे. जसं वारकरी संप्रदाय हा अभेद रूपानं आहे, परंतु भेद सहिष्णू अभेदाकडे जाणारा असा वारकरी संप्रदाय आहे. स्वीकार आहे वारकरी संप्रदायाला, भेद स्वीकार आहे, पण तो कसा आहे? भेद सहिष्णू असूनही अभेदाकडे जाणार आहे. उद्देश अभेदाकडे जाणं आहे, उद्देश एकत्वाकडे जाणं आहे. ऐक्य परब्रह्माच्या ठिकाणी आम्हाला साधायचं आहे. म्हणून अंतःकरणाच्या अलग अलग स्थितीचा परिणाम अधिकार तैसा करू पदे
सगळ्यांना सगळं झेपत नसतं आणि सगळ्यांनी सगळं झेपायचा प्रयत्न केला तर टिकतही नसतं. म्हणून अधिकार तैसा करूप देश. भगवान परमात्मा हा सगळ्यांचा एकच जरी निर्माता असला तरी सुद्धा तो भगवान परमात्मा आपल्यामध्ये सुद्धा कॅटेगरी बनवतो, एक स्थिती बनवतो आणि अलग अलग गुणाच्या आणि अलग अलग कर्माच्या स्थितीवरती आपल्याला निर्माण केलेला आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या अवकातीमध्येच राहून परमार्थ करावा, तो अत्यंत गरजेचा आहे. आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे, घरामध्ये भेद असू द्या, दारामध्ये भेद असू द्या, परंतु भेदाच्या पुढचा जो स्थिती भाव आहे ते आहे प्रेम. त्या प्रेमामध्ये कधीही फाट पडू देऊ नका. कारण का एक महापुरुष बोलतात की बाबा भक्त्या कल्पितं द्वैतं अद्वैतादपि भक्त्यार्थं कल्पितं द्वैतं अद्वैतादपि सुंदरं. भक्ति के लिए कल्पना किया हुआ द्वैत बोले कैसा है, अद्वैत वेदांत से भी सुंदरम. अद्वैत वेदांत से भी ज्यादा सुंदर है क्या, तो भक्ति करने के लिए कल्पना किया हुआ द्वैत अत्यंत उत्तम पद्धति का है. बोले क्यों, विठल अद्वैत में सबका प्रवेश नहीं होता, क्योंकि सबके अंतःकरण की स्थिति पवित्रता के माध्यम से देखा जाए तो बहुत मलिन है, बहुत मलिन है. मलिनता को दूर करने के लिए झाड़ू लेना पड़ेगा हाथ में, और झाड़ू मार के गांव जैसा साफ किया जाता है, उसी तरह इस दिल को भी साफ करना पड़ेगा. उसमें विषयों का कूड़ा कचरा बहुत भरा पड़ा है भैया, उसको साफ करना पड़ेगा. इसलिए आपके सामने हाथ जोड़ते हैं, हाथ जोड़ते हैं. कौन, जिसने दुनिया को साफ करने का ठेका ले रखा है. अमी वैकुंठवासी आलो याचिकारनासी बोलले जे ऋषी साच भावी वर्तावया. ऋषियों ने बोला है कि बच्चों, आगे की परंपरा चलाते रखना, बनाए रखना. क्या, स्वच्छता, स्वच्छता मोडूनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालेसा. हे केलं साधू संतांनी, जेवढं जमलं तेवढं केलं. साधू संतांनी सांगितलं छोट्या छोट्या रस्त्याला आम्ही मोठा राजमार्ग बनवलाय, आता तरी याच्यावर चला ना. पण लोक लई मोकार बा, रस्त्यावर चालणार नाही राव. लोक असे येड्या बाबळी मधून घुसतात. का, येड्या बाबळीमध्ये जे त्यांना करता येतं, धोपण काढता येतं, ते रस्त्यावर जमत नाही. लोक बघतात म्हणून येड्या बाबळीकडे जातात लोक, आहे की नाही. जे मंदिराच्या पाठीमागं करता येतं ते मंदिरात बसून करता येतं का? काय अनुभव आहे आपला, बरोबर की नाही. लहानपणी तुम्ही बिड्याचे तुकडे वडले का नाही, वडले का नाही, वडले. आपण त्यातला पठ्ठ्यान. अरे कॉमन सेन्स, याच्यात काही विशेष न्यूज नाही, लेटेस्ट नाही आहे. परंपरा आहे, परंपरा आहे. हा, म्हाताऱ्याने तुकडे टाकायचे आणि पोराने मुकडे हाणायची. हा कार्यक्रम परंपरेगत आहे. मग आता ते कुठे, मंदिरात का, मंदिरात का, मंदिराच्या पाठीमागं. म्हणून मंदिराच्या पाठीमागं काय माहितीये का, अधर्म. म्हणून देवाच्या पाठीमागं काय माहिती का, देवाची पाठ बोले तो अधर्म. भागवतामध्ये वर्णन आहे, देवाचा हृदय म्हणजे धर्म आहे आणि देवाची पाठ बोले तो अधर्म आहे. मग जेव्हा जेव्हा मला अधर्माची रुची निर्माण होते तेव्हा तेव्हा मी कुठे जाणार, येड्या बाबळीत. तेव्हा तेव्हा मी आडरानात जाणार, आहे की नाही. म्हणून तर साधू संतांनी तुमच्या पुढे हात जोडले, पाया पडले. एवढंच नाही, सकळाच्या पाया माझा दंडा
सकळाच्या पाया माझे दंडवत अपुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा शुद्ध करा सकळाच्या पाया माझे दंडवत. हे का नाही तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे भरून राहो. का का अरे भैया टाइम मर्यादित है, टाइम आपका लिमिटेड है, अनलिमिटेड प्रोग्राम नहीं है आपका. इसलिए क्योंकि आपको मिला हुआ टाइम टिक टिक शुरू हो चुका है, उस टाइम में आपको अपना गोल करना है. नहीं करोगे तो चुकलिया तया थोर झाली हणी. मी गाय लागलं की इको द्यायचा थोडासा. चुकले ना तर मग तकलीफ होणार आहे. म्हणून सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. काय करायचं शुद्ध करून? हित ते करा देवाचे चिंतन करून या मन एकविध. सप्ता तो करा सकळाच्या हिताचा, दरवर्षी एकत्रित येऊन आपुल्या हिताचा. सप्त्याच्या द्वारा समाज एकत्रित येतो, रुसवे फुगवे दूर निघून जातात. येणारे बाबा लोक हात पाया पोडू पोडू, आवाज फोडू फोडू, छाती बडू बडू सांगतात. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. कुठलंही काम समाजाचं असन तर विभक्त समाज कधी करू शकत नाही. त्याच्यासाठी समाज एकत्रित यावं लागतो आणि एकत्रित येणाऱ्या समाजाचं मन एक असावं लागतं. नाही तर एक या खांब्याला एक, त्या खांब्याला एक, तिकडे लिंबाच्या झाडाखाली एक, आपल्या घरी. आणि महाराज आरडतो कीर्तनाचा टाइम झाला सगळ्यांना. कुणी येत नाही, आपण येत नाही. का येत नाही? आपल्याला पट्टी द्यायची नाही. का द्यायची नाही? दुष्काळ पडला तरी हे पंक्तीवर पंक्तीन बाबा लोकांना फुकट पैसा देते. काय बोलाव यांना आता, एक नाही. परंतु राजा हो, या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमामधून एकच उद्देश साधूंचा, आपुलाले चित्त शुद्ध करा. अरे उस ब्रह्म को देखने के लिए उस आंख की जरूरत है, जिन आंखों से उसको निहारा जा सकता है. वो तो हर लम्हा, हर पल, हर घड़ी आपके हमारे बीच में रमन करता है, लेकिन फिर भी नजर नहीं आता है. क्यों नहीं आता? जब भी हम मंदिर में जाते हैं, हम जब भी मंदिर में जाते हैं तो क्या दिखाई देता है? भगवान या मूर्ति, भगवान या मूर्ति, मूर्ति दिखाई देती है. क्यों दिखाई देती है मूर्ति? भगवान क्यों नहीं दिखाई देता? अगर हमें भगवान नजर आने लगता तो हम मंदिर में नहीं करते, है ना? नहीं करते. ईमानदारी से बोलना, भगवान नजर आने लगते हमें तो हम मंदिर में जाके पत्ते नहीं, ताश नहीं खेलते. लेकिन जिस अर्थ से हमें पत्ते खेलने की इच्छा मंदिर में होती है, उस अर्थ में आपको समझ में आना चाहिए. हम देखते हैं लेकिन मूर्ति को देखते हैं. मंदिर मंदिर मूर्ति देखो, फिर भी न देखो सूरत तेरी. कन्हैया वो आंख मुझे चाहिए
न तू माम शक्यशे द्रष्टुम अनीनैव स्वचक्षुषा. तू मला तुझ्या डोळ्याने नाही रे बघू शकत अर्जुना, नाही बघू शकत. म्हणजे आता पण बघत होतो आता का दिसणार. म्हणजे जे दिसत होतं तुला ते म्हणजे वेगळे माया मानुष तनुधारी हे या डोळ्याने दिसत. पण मी तुला जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ना ते दिव्यम ददामी ते चक्षु. दिव्य चक्षु की जरूरत आहे. नाही तो या झाडा झुडपामध्ये लता वेलीमध्ये भगवान परमात्मा रमण करत आहे. शास्त्र सांगतं जो भी नजर आएगा वो भगवान के रूप में ही परिवर्तित हो जाएगा. अर्थात भगवान के रूप में दिखाई देगा. ही अवस्था केव्हा भेटेल. ती अवस्था महाराज तेव्हा भेटेल जेव्हा तुम्ही आपलं चित्त शुद्ध कराल. आहे का नाही. सदा सर्वगतोप्यात्मान सर्वत्रावभासते. एका दोन माणसाला बोलवायला 17 जण नका बघू तिकडे. माझ्याकडे बघा. उशीर झाला मला बघायला भेटलं चान्स नाही भेटायचा. ते बी लगी इतक्या उशिरा जवळून आले का लांबून आले. विठ्ठल विठ्ठल सदा सर्वगतोप्यात्मा न सर्वत्रावभासते. बुद्धावेवभासेत स्वच्छेषु प्रतिबिंबवत्. जिस तरह स्वच्छ जल में प्रतीक सूर्य का स्वच्छ ही नजर आने लगता है, पूर्णिमा के दिन स्वच्छ बाल्टी में पानी भरा के रखा है तो दूसरा नजर आने लगता है. उसी तरह सदा सर्व गतोपि आत्मा न अवभासते. हर कण में हर जहां पे रमा हुआ राम नजर नहीं आता. इसका कारण यहाँ पर भी मिट्टी बैठी हुई है ना. अरे अरसा साफ हो तो आपका मुख कमल भी साफ नजर आएगा. इसी तरह ये दिल का भी आईना साफ हो तो उस भगवान का चेहरा नजर आने लगेगा. और भगवान का भक्त दुनिया को नहीं देखता, फिर वो तो अंदर है और फिर भजन करने लगेगा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. तालियां बजाओ. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा.
चुका है वो दुनिया के विषयों को क्यों चाहेगा, लेकिन उसके लिए स्वच्छ अंतःकरण की जरूरत है. म्हणून सकळाच्या पाया माझे दंडवत, आपो आपले दरवाजे स्वच्छ करा, आपो आपले अंगण स्वच्छ करा, आपो आपले बाथरूम नीट बनवून घ्या, आपो आपले रस्ते चांगले ठेवा. गाव आलंय का हे जर जाणायचं असलं तर डोळे झाकून वास घ्यायचा, जवळ आलं की कळतो गाव आलं. निशानी है बोले खतरों का खिलाड़ी, क्या है? स्वच्छता अभियान चलाया जा रहा है भारत भर में, लेकिन फिर भी हम अपना घर साफ नहीं कर पा रहे. तो दिल को कब साफ करोगे भैया? दिल को साफ करो. साफ दिल वाले को ही भगवान नजर आने लगता है. इसलिए गोपी कहती है, बहुत कुछ कहती है, लेकिन अब वो सब बताने के लिए समय नहीं है. भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, लेकिन उसके लिए साफ दिल चाहिए. भगवान परमात्म्याचं स्वच्छ भजन हे जिंदगीच्या स्वच्छतेचं प्रतीक आहे, हे जीवनाचं स्वच्छतेचं प्रतीक आहे. स्वच्छ मनानं ते भगवान परमात्म्याचं चिंतन मनन निधिध्यासन जर केलं तर तो भगवान परमात्मा थोडासा आपल्या जवळच आहे असं वाटतं. पण त्याचं निर्गुण निराकार स्वरूप जसं आहे तसं आपल्याला बघणं अत्यंत कठीण आहे. आपण सामान्य स्तराचे लोक आहोत आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण डायरेक्टली निर्गुण स्वरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याचा अनुभव करू शकत नाही. आपणच काय करणार, मजबूर आहे. हम जिस गाड़ी में बैठकर निकले हैं वो गाड़ी आपको टाइम पर नहीं पहुंचा पाएगी, क्योंकि उसका नाम है ट्रैक्टर. ट्रैक्टर में बैठ के भैया आप समय पे कब पहुंचोगे? नहीं पहुंच पाएंगे. इसलिए आपको चाहिए फिर क्या, डस्टर, है ना, वेग से दौड़ना पड़ेगा. तर मग जीवनामध्ये आपल्याला भगवान परमात्मा पाहायचं आहे असं वाटतं, पण काय करता, आपल्याकडे साधन जे आहे ना ते साधन जरा लिमिटेड कार्यक्रम करणार आहे की नाही. त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं निर्गुण आहे, निराकार आहे, असं आहे. रंग नहीं रूप नहीं रे, नहीं वर्ण छाया, है कि नहीं? रंग नाहीये, रूप नाहीये, वर्ण नाहीये, छाया नाहीये. अरे जे आम्हाला भेदात्मक व्यवहार करायची सवय आहे की नाही. रूप आणि आकार जिथे जिथे आहे तिथे आम्ही व्यवहार करायला कुशल आहोत, पण जिथं रंग नाही, रूप नाही, नाम नाही, काही नाही, तिथं म्हणले हे यजमान आकाशाला हात जोडा. कुठे जोडता हात? आकाशाला जोडा हात. तोंड करा बरं आकाशाकडून हात जोडा. हा महाराज आकाशाला हात जोडा. कसं जोडणार? चौकड आहे ते, त्याला आकारही नाही, कुंकड बनवून बघावा, आहे तिथंच जोडा हात. म्हणले काय मजा नाही आली बा याच्यामध्ये? मजा नाही येत का? म्हणले ते सूक्ष्म आहे, ते कळणार नाहीये. आपण स्थूल बुद्धीचे माणसं आहोत, म्हणून आकाश सूक्ष्म बुद्धीनेच कळणार आहे. म्हणून सूक्ष्मत्वाकडे जायचं आहे, पण स्थूलाचं सहकार्य घेऊन जायचं आहे. म्हणून आपण आपल्याकडे जे साधन आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, श्रोत्र, चक्षु, जिव्हा इत्यादी, हे सगळे आपले काय आहेत? हे अंतकरण सहित पंच ज्ञानेंद्रिय हे आपले जाणण्याचे साधन आहेत. पण या साधनांचा कार्यक्रम आहे ना तो जरा लिमिटेड मध्ये आहे, तो मर्यादेमध्ये आहे. म्हणून आपल्या या नेत्राच्या द्वारा, या मुखाच्या द्वारा, या कानाच्या द्वारा त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. एवढंच काय, वेद बोलू गेला तो पुढे मौनावला. वेदाने सुद्धा देवाचे विषय बोलायला सुरुवात केली तर तो सुद्धा म्हणणे मौन झाला, है की नाही. तर तो वाचा निवर्तते अप्राप्य मनसा सह ज्ञानेंद्रिय वाचा निवर्तते. बोले क्या हुआ? गए थे हम भगवान को देखने के लिए, लेकिन नहीं देख पाए. का? म्हणले ज्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारा त्याला बघण्याचा तू प्रयत्न करत आहे ते प्रत्यक्ष प्रमाणाचं प्रतीक ज्ञानेंद्रिय आहे, आणि ते ज्ञानेंद्रिय त्या तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून मनसासह मनाच्या सहित वाचा निवर्तते, ती माघारी येते. का?
ते ओळखूच नाही आलं, ते जाणलंच गेलं नाही, म्हणून ते वापस येत. आणि मग जिथे मनबुद्धी चित्त अहंकार काम करत नाही तिथे मग आपण दुःख करायची गरज नाही का? तो चांगल्याला कळाला नाही, त्या चांगल्यापैकी जाणत्यांच्या मध्ये ज्याच्याद्वारा त्याला जाणलं जाऊ शकतो ते सुद्धा इथे फेल आहे असं नाथ बाबा बोलतात. वेदादी श्रमले न कळे जया पार, वेदादी श्रमले न कळे जया पार. शास्त्रासी निर्धार न कळेजी. सगळे जाणतेत ना, जाणायला निघाले, जाणण्याचे माध्यम आहेत ना. भगवान कसा आहे म्हणले वेदगम्य. हा वेदगम्य, पण वेद सुद्धा म्हणले इथे कमजोर पडायला लागला. वेदादी श्रमले न कळे जया पार, शास्त्रासी निर्धार न कळेजी. शास्त्र शासनात त्रायत जीवम इति शास्त्रम. जे शासनपूर्वक जीवांना तारत त्याचं नाव शास्त्र आहे. वेद आदी ना सर्व ग्रंथ, सगळे ग्रंथ माझा मित्र मला म्हणतात ना ते, म्हणून भगवान परमात्मा म्हणतो नाही माझे सखेत गडे आहे की नाही. त्या सुदाम्याकडे काय गुण होता? काय गुण होता? श्रीमंत होता, रूपवान होता, कुलवान म्हणणं ठीक आहे, ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला, पण बाकीचं काय बिझनेस वगैरे काही ते मॅनेजमेंट वगैरे काही फार श्रीमंताच्या लोकांबरोबर त्याचा काय परिचय असं काही का? काही नाही. पण एकच गुण होता, एकच आहे. भूक नैया आबो मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी. विनम्रता है, भिखारी हूं मैं, क्या मैं बताऊं, क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं जो दिल में छुपाऊं. आबो कन्हैया आबो मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी. ना कुछ घर है ना कुछ दर है, फटे हुए कपड़े तुझे सब खबर है. क्या तुम परीक्षा लेते हो मुरारी, क्या तुम परीक्षा लेते हो मुरारी. आबो कन्हैया आबो मुरारी, आबो मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी. देवा माझ्या अंगावर कपडा नाही, मला घर नाही, माझी लेकरं बाळ भुके मरतात. देवा मैं भिखारी हूँ, आपके दर पे आया हूँ, क्यों परीक्षा लेना चाहते हो आप, आओ आओ. भगवान परमात्मेला फक्त नाव कळलं. रहियो चकीस देखत भिरामा, नाम बता
सुदामा. नाव देवाने ऐकलं महाराज बस. आणि भगवान परमात्मा सुदाम्याचं नाव ऐकल्याबरोबर वेगाने धावायला सुरुवात करतात. वेगाने धावतात. सुदामा मेरे यार मेरा दिलबर आये तैन कि तैर दिन खोये हाय सुदामा महादुख तुम पाए शीस पगाना जगातन पै प्रभु धोती फटी सी लटी दुपट्टी अरुबाह नहीं कि नाही सुदामा. ए सुदामा कितनी हालत खराब कर के रखी है रे बाबा आपने. इतने परेशान होते हो फिर भी मुझे अपना कहते हो. विषयों के पीछे नहीं भागते. इसका मतलब विषयों के पीछे भागने वाले को भजन में कहा मद है रस है. अर्थात भगवान परमात्म्याला एकच आवडतं. तू मला माझं मन गड्या बस. मी देवाचा आहे देव माझा आहे. त्वमेव माताश्च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. तू मेरा सब कुछ है. तू मेरा सब कुछ है. बस मैं तेरा हूं तू मेरा है. ये संबंध बना रहेगा तो भगवान को खोजने की जरूरत नहीं है. भगवान परमात्मा वेदाच्या माध्यमातून कळे ना. नाही कळत का मग कळणार नाही का. अरे कळायची काय गरज आहे. डायरेक्ट बघायला भेटतो. बघायला जो जो तत्वमसी या महावाक्याने संबोधित केला जातो तो अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी या रूपानं संबोधला आला आत्मा जाणला जातो. अहम ब्रह्मास्मी या बोधावरती येऊन साधक जेव्हा पोहोचतो तेव्हा तो आत्मस्वरूप असणारा ब्रह्म मी जिकडे कुठेतरी आकाशात शोधत होतो तो तिकडे कुठेतरी नाहीये. मग कहा है श्री हरी नंदाची
नंदाची घरी क्रीडे नाना परी गोपिकासी. गोपिकांच्या बरोबर भगवान परमात्मा खेळताना नजरास येऊ लागला. भगवान परमात्म्याला बघायचं झालं तर म्हणले बाबा आता त्या सूक्ष्म रूपाला आणि त्या निर्गुण निराकाराला काही बघणं होत नाही. त्याला बघायचं बी नसतं, त्याला अनुभव करायचा असतो. पण आम्हाला बघायचं आहे हो, त्याच्या संग खेळायचंय, त्याच्या संग हसायचंय, त्याच्या संग बोलायचंय, त्याच्या संग प्रेमाची भाषा बोलायची, त्याच्या संग आम्हाला खेळायचंय, कुदायचंय, नाचायचंय, गायचंय त्याच्या संग. म्हणून अद्वैतादपि सुंदरम, म्हणून जिसके साथ आप खेल कूद सकते हो, बोल सकते हो, वो द्वैत है. जिसकी आप साथ कुछ भी क्रिया अन्वय नहीं कर सकते हो, एक भी क्रिया आप नहीं जिसके साथ करते वो अद्वैत है. मग अद्वैत चांगलं की द्वैत चांगलं आहे का नाही? अद्वैत चांगलंच आहे, पण ते माझं स्वरूप आहे, हे का नाही? एकाकी नरमेची ना चौदा भुवनाचं जे निर्माण केलं का केलं तर म्हणले एन्जॉय. एन्जॉय भगवान जे काही एन्जॉय है कि नहीं, वो भी अकेला नहीं करता है. मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम. आणि मग हा त्याच्यात जाऊन खेळतो कसा? तो हा नंदाची घरी क्रीडे नाना परी गोपिकास. तुम्ही म्हणाल काय माणसं बाबा, नाथ बाबाला तरी कळायला पाहिजे होतं ना. हा क्रीडे नाना परी गोपाळांशी म्हणावं ना, असं असतं का कुठं? असं असतं का? पण समस्या ही आहे की भक्ती माता ज्या आहेत ना त्या सगळ्या कोण आहेत माहिती का? आपल्या वैदिक धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणजे वेद, बरोबर का? वेद आहे आणि वेदामध्ये 1,00,000 श्रुती आहे. हे वेदामधल्या 1,00,000 श्रुतीपैकी 4,000 श्रुत्या ऋचा ज्ञानकांडाच्या आहेत. 4,000 श्रुत्या ज्ञानकांडाच्या आहेत. त्याच्यानंतर 16,000 श्रुती उपासने कांडाच्या आहेत. आणि राहिलेल्या जेवढ्या असतील त्या किती येतं? 80,000 है ना. 16 20 20 या 80 1,00,000. तो 80,000 श्रुती कर्मकांडाच्या आहेत. अशा वेदामध्ये वेदत्रयी असं म्हटलंय, वेदत्रयी. तर वेदत्रयी काय तर म्हणले उपासनाकांड, कर्मकांड आणि ज्ञानकांड. तर ज्ञानकांड 4,000 श्रुतीमध्ये आहे, 16,000 श्रुतीमध्ये उपासनाकांड आहे आणि 80,000 श्रुती म्हणजे सर्व कर्मकांड आहे. आणि या सगळ्याच्या सगळ्या श्रुती गोपिका आहेत. कोण आहेत? ह्या सगळ्या गोपिका आहेत. आणि या गोपिकांच्या बरोबर कोण खेळण? मग मसुबा गावचा पाटील आहे का नाही? मग तोच खेळणार, तो बी पाटीलच आहे पंढरपूरचा, आहे का नाही? तोच भगवान परमात्मा यांच्याबरोबर खेळणार का? ते खेळण्यासाठीच आलेल्या आहेत. सगळ्यांना वाटत होतं की आमच्या संग भगवंतानी खेळावं. मग भगवान परमात्म्याने सांगितलं की जा गोकुळामध्ये वृंदावनमध्ये जा आणि त्या ठिकाणी जाऊन मस्तपैकी जन्म घ्या, मी तुमच्या बरोबर खेळायला येईल. आणि गोपिकाची इच्छा आहे खेळावं म्हणून. म्हणून भगवान परमात्मा गोपिकांच्या बरोबर खेळ खेळत.
सलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा कृष्ण महाराज तो नंदाचा बाळ आहे आणि तो भगवान परमात्मा गोपिकाच्या बरोबर खेळतो. बरं, गोपिकांनी जितकं भगवान श्रीकृष्णावर प्रेम केलं तितकं कुणी करत नाही. नारद्या सुद्धा करत नाही. आपल्यासारख्याच तर सोडून द्या. एकदा भगवान परमात्म्यानं वाटलं, नारदाला वाटलं काय हा गडी माणूस हा कृष्ण आहे आणि येऊन जाऊन तो गोपिका बरोबर खेळतो, गोपिका बरोबर खेळतो, याला काय कळतं का वळतं? हा आम्ही बिना लागण्याचे गोसाई झालो तर ह्या भजनामध्ये लागलो आणि तू एकदा सुद्धा म्हणत नाही की बाबा हे नारदा आय लव्ह यू, काही म्हणतच नाही. तू काय कमाल आहे तुझी? अरे एकदा तरी म्हणणार. म्हणले अजिबात नाही म्हणणार. म्हणले का? तू माझ्या परीक्षेत पास झाला तर म्हणतो. म्हणले कधी? म्हणले लगेच. हा काही दिवस झाले गेले आणि दिवस गेल्याच्या नारद विसरून गेले. विसरल्याच्या नंतर नारदाला बघितलं आलेले बघितल्या बरोबर देवानी आयो बायो पोटात दुखायला लागलंय, लय दुखायला लागलंय, आता कसं करू आहे? वैद्य आणाय हे आणाय मोठ्याने आरडायला सुरुवात केली. आणि मग महाराज त्या ठिकाणी माझ्याकडे बघा, माझ्याकडे म्हाताऱ्याकडे काय बघता, माझ्याकडे बघा. देवाने रडायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर महाराज धावतच आले. नारद बाबा म्हणजे देवा हा काय झालं म्हणले माझ्या पोटात दुखत. देवा कशाने? म्हणले काही कल्पना नाही पण अचानक गोळा उठलाय, काहीतरी झालंय आणि देवा माझ्या पोटात नारद माझ्या पोटात दुखत आहे, औषध पाहिजे. हे डॉक्टर बघ, ते डॉक्टर बघ, ह्याचं बघ, त्याचं बघ, भानामध्ये स्वप्नामध्ये अमकीमध्ये तमकीमध्ये सगळ्या मत्या गप्प बसल्या. पण नारदाला काही बेचैन झाला. नारद म्हणले देवा कशाने पोटातला राहीन? म्हणले खरं सांगू का? म्हणले माहो पोटातला राहीन पण तुझ्या पायाखालची माती जरा दी मला प्यायला, अंगारात बरा कर, पटापट माझं पोट राहणार आहे. म्हणले बाबू नगय का? तुझ्या पायाखालची माती दे ना, माझं पोट राहतोय. म्हणले का मला नरकात घालतो का तू? हा मला नरकात घालतो? अजिबात जमणार नाही. म्हणले मग कुठून तरी आणून दे ना. सगळ्या दुनियात हिंडला नारद, कुणी नाही दिली महाराज. पण जेव्हा हिंडून फिरून जेव्हा तो वृंदावनाच्या गोकुळामध्ये गेला, वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर गोपिका फक्त भगवान परमात्म्याचं भजन करत डोलत होत्या. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर नारद धावत पळत गेले. म्हणले नारदा गार पाणी प्या, घाम पुसा. थांबा, काय झालंय तुम्हाला? म्हणले सांगायसारखं नाही. म्हणले भगवान परमात्म्याच्या पोटामध्ये दुखत आहे आणि त्याला औषध एकच आहे. म्हणले काय? त्याचे जे खरे प्रेमी भक्त असतील त्यांच्या पायाखालची माती लागते आणि ती जर दिली तर देव लगेच नीट होणार आहे. नारद म्हटला भक्ताच्या पायाखालची माती लागते आणि ती भेटली देवाला प्यायला की देव नीट होणार आहे. नारदाला विचारलं तुम्ही कोण आहेत? हु आर यू? यू आर डेप्युटीज ऑफ गॉड. तू का दिली नाहीस? म्हणले नाही ना, मला काय नरकाला जायचं का? तुला नरकाला नाही जायचं का म्हणून तू दिले नाही का? अरे घेऊन जा, पोत भरून घेऊन जा, मी नाचतो थया घेऊन जा. म्हणले नरक? अरे हजारों जन्म तक हम नरक में रहना मंजूर करेंगे. ये नाटक है, ये रियलिटी है. तो गोपी को पूछा गया तो गोपी ने कहा भैया आप जैसा चाहो वैसा मान लो, लेकिन हमारे दिल की तो हम ही जाने. हे उद्धव, आप बड़े ज्ञानी बनकर आए हो, लेकिन प्यार की गली आती सा करी जहां में दूर जो न समा. यहाँ पे दूजा नहीं हो सकता, यहाँ पे एक होना चाहिए, तब अनुभव आता है. कह पग डारू. ती चलना सुद्धा एका जागेवर उभा राहिली महाराज. तिला पाऊल उचलना का? म्हणले मला कन्हैया दिसतो, त्याच्या पायावर मी त्याच्या डोक्यावर पाय देऊ का? देखा तो सब वही ने घेरा हरिती दासा हरिताही दिशा. आत हरी बाहिर हरी, हरी ने घरी को दिले. सिया राम मय
ये अनुभव है. कुठे कुठे दाखव बरं, कुठे कुठे दाखव येड्या भुतड्या, तुला कुठे दिसणार रे, कुठे दिसणार रे. फीलिंग है ये, इसलिए सेंसर बहुत एक्टिविटी लगता है. कैसा चाहिए सेंसर? जंग चढ़ा हुआ सेंसर नहीं चाहिए. बोले तो मन, या मनावरती गंज नाही चढलेला पाहिजे नाना प्रकारच्या विषयाचा. निर्विषयक झालेला मन, उत्कृष्ट विषय तो त्यांचा झाला नारायण. हा ज्याच्या जीवनामध्ये उत्कृष्ट विषयाचा ग्रहण करणारा सेन्सर, त्याचं मन उत्तम असेल तेव्हा मग सिया राम मये सब जग करबो प्रणाम जो जुग उसको अनुभव है. ये अनुभव बताने के लिए नहीं है, हा अनुभव सांगण्यासारखा नाहीये की साखर किती गोड आहे, किती गोड आहे म्हणजे तोंडात टाक बोलूच नको, आहे की नाही. तसं जीवनामध्ये त्या गोपिकाचं प्रेमच किती गोड आहे आणि किती गोपिका त्या भगवंतावरती प्रेम करतात याचा जर नमुना बघायचा झाला तर भूमी पडल्या व्रज बाळी कोण त्या संभाळी. नवरा संभाळी, जाऊ संभाळी, पोरग संभाळी, सासू सासरे संभाळी, गावाचे पाटील संभाळी, कोणत्या संभाळी. भूमी पडल्या व्रजबाळी, नयनीच्या उदहातानी भिजाली ही धरणी. आपल्या लेकासाठी, बापासाठी, पतीसाठी आपण रडत नाही, आपले वस्त्र सुद्धा भिजत नाहीत. आपण आपलं फिटनेस, आपला चेहरा खराब होईल म्हणून दस्ती असं ठेवतो. जायला नव्हतं पाहिजे पण काय करावं आता, गेलाच ना, वाटा लाव मग आता करतो काय, दुसरं काय करायचं राहिलं, वाटच लाव. कायचा प्रेम आहे बा, दुसऱ्या दिवशी कणकून हाणायला तयार होतो. आणि ज्यांनी फडकत झालेला असतं त्याचा तर लयच मजा, लयच मजा. पाहुण्या रावळ्या येत्यात आणि दिवस मावळ्याच्या अगोदर खाऊ घालत्यात, कणावून हाणतो आणि 7 वाजता झोपतो, सकाळी 7 वाजताच उठतो. लय दुःख आहे, काय सांगू. उघड्यावर पडलो मी, रस्त्यावर पडलो मी. कवापासून तुला भाकर गोड लागत नाही का? आणि येता येते एवढा मोठा डब्बा कोण खातो? अरे झूठे है आप सब, झूठे. सच्चा प्यार तो वही है जो अपने जी जान को कुर्बान करने वाली गोपियों ने किया है. बाहों पसारे दर पे खड़ी हूँ, हे कन्हैया आ जाओ. कितने दिन से आपने मुझे बोला था परसों आऊंगा, लेकिन कन्हैया बीत गए परसों, बीत गए बरसों, नयन मोर गए तरसो, आ जाओ. अजूनही येत नाही तरी सुद्धा निरपेक्ष प्रेम गोपिकांचं आहे. हा, हे दिलं तर प्रेम करीन, ते दिलं तर प्रेम करीन, इथे भेटला तर तिथं प्रेम करीन, असं केलं तर तसं प्रेम करीन, जाऊ दिलं बाहेरला तर प्रेम करीन, नाही तर मग जीव घेईन. कंडिशन नथिंग. कंडिशन विथ कंडिशन यू डोंट लव्ह. करू नकोस कंडिशन मनामध्ये धारण करून. जर प्रेम करत असतील तर टिकणार नाही, लक्षात ठेव. कंडिशन ज्या दिवशी तुझी इनफ होऊन जाईल त्या दिवशी तुझा प्यार सुद्धा खत्म होऊन जाईल. इसलिए व्हाट यू वांट, युअर लव वांट, तो फिर विदाउट कंडीशन प्रेम करा, पर कंडीशन ठेवू नका, शर्त ठेवू नका, बिंदास. क्या शर्त रखी है भगवान कन्हैया के सामने गोपियों ने? क्या रखी है? कुछ भी नहीं रखी. इसलिए तो इतकं प्रेम केलं त्या गोपिकाने, इतकं प्रेम केलं त्या गोपिकाने की गोपिकांच्या या शोकाला बघून भगवान हादरला तो भगवान आणि बोलला, या गोपिकाच्या शोकासी न मज पहावे, मज न पहावे, की नाही. याच्यामुळे वेगी हाख रथासी, एका जनार्दनी रथ गेला निघुनी. गेलेल्या रथाची धुळी जोवर आकाशात उडत होती तोवर गोपिका पाठीमाग पळत होत्या. कृष्णा 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 हाक मारत होत्या. म्हणून नाथबाबाला लिहावं लागलं क्रीडे गोपिकांचे.
गोपिकाच्या बरोबर भगवान परमात्मा खेळतो आणि नाना प्रकारचे खेळ आहेत. त्या खेळामध्ये आता आपला वेळ घालायला नको. भाव सगळ्याला कळलेला आहे. आपल्याकडे 10-5 मिनिटाचा टाइम आहे. भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये अनेक सवंगडी जमा करतो. कशासाठी जमा करतो? विठ्ठल विठ्ठल सोरावयानी घे गोपिकाचे लोणी, सोरावयानी घे गोपिकाचे लोणी. सोरावयानी घे गोपिकाचे लोणी, सोरावयानी घे गोपिकाचे लोणी. सवंगड मिळोनी एकच रे, सवंगड मिळोनी एकच रे. सुहासी हरी नंदाची हरी. सोरावयानी घे गोपिकाचे लोणी, सवंगडे मिळोनी एकच रे रे. अनेक प्रकारचे सवंगडी मिळवलेले आहेत भगवान परमात्म्याने. कशासाठी? सोरावयानी घे गोपिकाचे लोणी. भगवान परमात्मा गोपिकांच्या घरचं लोणी चोरण्यासाठी अनेक सवंगडी जमा करतो आणि जमा करून भगवान परमात्मा चोऱ्या करतो. आणि चोऱ्याचा रिझल्ट महाराज यशोदा माता परेशान होते. नाना प्रकारच्या गोपिका येतात आणि आल्याच्या नंतर काय म्हणतात? यशोदे बाळ तुझा काना. बाहेर आली महाराणी. म्हणली का हो धोंडा काकू, लय मोठ्याने आवाज येत आहे, लय जेवण झालं का? म्हणले अगं काय धोंडा काकू. काकू म्हणती हा माझा जीव ठेवू का नको असं झालं मला. म्हणलं काय झालं? 4 बाजार गेले 4. म्हणलं का? कुठे गेले? अगं बाजार नाही घरामध्ये. म्हणलं का? म्हणले तो टोन गई ना. 12 घरचे 12 कुंडळे जमा करत. एकटंची एकटं आलं तर घोडगं पण खायला देईन, पण 12 घरचे 12 कुंडळे जमा करत आणि माझ्या घराचा दह्या दुधाचा सपडा साफ करून टाकत. ग काय सांगू. येतो आमुच्या घराशी धमका भीतो लेकी सुनासी. है की नाही? सांगलो नी वो हो
लोणी कुठं ठेवलंय न सांगता वासुरे सोडी विदेशी येतो आमच्या घरामध्ये आणि मग तो लोणी कुठे ठाम सांगते का नाही. आणि बाई नवीन नवीन लग्न झालेल्या पोरी घरामध्ये आम्ही जातो शेतापोतामध्ये आणि नवीन नवीन आलेल्या पोरीचा ओळख नाही परिचय यांच्या दबाद्यात बिचाऱ्या काय करावं हा म्हणावं की नाही म्हणावं हे कोणाचा कोणाचा काय नाही माहित नाही. आणि म्हणून बिचारी पोरी परेशान होतात. महाराज एक दिवस काय सांगू बाई नवीन लग्न झालं नवीन लग्न झाल्यानंतर महाराज शांता काकू सासू होती शांता काकूचं 5 एकर जमीन होती अशीच वाडीच्या शेजारी होती. मस्त सरकी आलेली होती. कापूस भरपूर झालेला होता एकटीला आणि आता कापूस उपटायला आलेला होता. सरकी उपटायला आलेली होती. पण लग्न झालं होतं परशाचं आरची घरामध्ये आलेली होती. आणि मग महाराज त्या ठिकाणी काय सांगावं हा कूलर आणलं मिक्सर आणलं सुकर आणलं डुकर आणलं कुकर आणलं सगळं घेऊन आली होती बाई. घर खांदू कपाट बसवले. घर खांदू कपाट उंचची उंच. आता यांच्या 7.5 फुटाच्या आतमधलं घर आणि त्याच्यामध्ये रोड वर आलेला त्याच्यामुळे जाईच ना कपाट जाईच ना. कसं तरी बळच घातलं होतं आतमध्ये. सुंदर असा बेडरूम सजवला होता महाराज. आणि ही गेली होती म्हणली नवीन सुनबाई आहे कशाला शेतात सरकी उपटायला न्यायचं म्हणून ही गेली होती. शांता काकू सरकी उपटायला गेली होती. आणि कृष्ण महाराज पधारो. कृष्ण महाराज तिथे आले बा. आल्याच्या नंतर ते तिच्याकडे बघतो हे हिच्याकडे बघत आणि म्हणले कोण रे तू ओळखलं नाही का. नाही कोण आहे तू. मला नंदाचा पोरग कृष्ण म्हणतात यशोदेचा पोरगा मी. मग काय नाही आलो सहज काम नव्हतं म्हणून आलो. माझ्याकडे कशाला काम नव्हतं म्हणून आला तू. नवीन आहेस तू परिचय होणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या गावाची तू आपल्या गावाचे म्हणल्यावर आपल्या गावाच्या प्रत्येक व्यक्तीची परिचय आपल्या जीवनामध्ये असणं हे माझं कर्तव्य आहे. बरोबर बोलायला लयच पुढचा दिसतो नाही मी बराच पुढचा आहे. मग काय नाही आपल्याला लोणी लय आवडतं देता का लोणी. आता गोंडचं एवढं किरोळ्या केसाचं निळ्या निळ्या काळ्या डोळ्याचं आणि थोबऱ्या गालाचं ढबऱ्या पोटाचं नव्हतं ते पण मस्त गोड गोमच दिसायचं. पूर आला चकित झाली बाई म्हणली इतका सुंदर पोरगा कोणाचं रे बाळा ये ना बस ना म्हणजे पंगावर बसवलं त्याला. सुंदर असा तो 1-1.5 वर्षाचा कान्हैया आणि सुंदर असा चंदन लावलेला सुंदर सावळा दिसू लागलेला. कृष्ण भगवान परमात्माने बघितलं विचारलं तुझं काय नाव आहे म्हणजे मला कृष्ण म्हणतात. का आई वडिलाचं काय नाव आहे म्हणजे नंद आणि यशोदा माझ्या वडिलाचं नाव आहे. काय आवडतं तुला म्हणले मला लोणी आवडतं. म्हणले देऊ का लोणी म्हणले हो. असाच टाइम झालेला होता. खाऊन पिऊन तिचं बी झालेलं होतं. टीव्ही बघत होती कूलर चालू होतं गार हवा येत होती आणि मस्तपैकी तिच्या डोळ्याच्या तारा तुटत होत्या. आणि इतक्यामध्ये हा जाऊन बसला होता. लोणी दिलं म्हणले तुला टीव्ही आवडते का म्हणला टीव्ही नव्हती त्याला आवडत. का तेव्हा कार्टून नसतील तेव्हा त्याच्यामुळे ते टीव्ही नव्हती आवडत त्याला. म्हणला मला लोणी आवडतं. लगेच तिने फ्रीज उघडलं. फ्रीज उघडल्याच्या नंतर लोण्याचा एवढा मोठा तो गोळा होता भगुने ठेवलेला तो बाहेर काढला आणि त्याच्यातून चमच्याने असा कापला आणि मग तो लोण्याचा गोळा वाटीत दिला आणि त्याच्यावर थोडीशी खडीसाखर टाकली आणि म्हणले हे घे. आणि भगवान श्रीकृष्णाने खायला सुरुवात केली. ते तिच्याकडे बघते हे तिच्याकडे बघते. बघता बघता तिचे दिवस मावळ्याच्या टायमाला गेली आणि म्हणली आवरी 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 आपुला काना 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 नाचलेला.
धमकावितो लेकी सुनासी. लेकीला आणि पोरीला धमकावितो ग. हा नकभर गावडा नाही, कमरा इतकं नाही, 2-3 फुटाचं नाही, आणि ते मोठ्याला आमच्या पोरीला भेडवतं. असं असतं का कुठं? आमच्या पोरीला इज्जतदार आहेत म्हणून त्या गप्प बसत्यात, नाही तर थोबाडन ते संगच केलं असतं. हा काय सांग समजतीस मला तू? हा मोठे काकू काय समजलास तू? आपण खातो दही दूध तूप लोणी, हात पुसितो सुनाच्या मुखाला गोनी, आवरी आवरी आपुला काना 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 नासी. तुझा तुलाची वा गोड वाटे काना 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 नासी. आमुच्या सुना नासी येल्या या शब्दाचा अर्थ काय? नाही दही दूध तुपलून चुरून खाल्लं किंवा धमकून खाल्लं नासी येल्या. नासी येले याचा अर्थ हा आहे की ह्या यांच्या भानावर राहिलेल्या नाहीयेत, असून नसल्यासारख्या झालेल्या आहेत. नाश झाला पोराचा नाश. काय झालं म्हणले? गोळ्या सुरू झाल्या औरंगाबादच्या. हे का नाही? गोळ्या सुरू झाल्या म्हणजे काय जीवनातून गेलं बघ. हे का नाही? आता का पुन्हा नीट होणार आहे का? याचा अर्थ तसं या गोपिकांच्या गोळ्या संपल्या होत्या म्हणा. कशाच्या गोळ्या चालू होते? संसाराचा विचार त्यांच्या जीवनामध्ये चालू होता तेव्हा चांगल्या होत्या, आणि आता गोळ्या सुरू झाल्या म्हणले. का तर म्हणले त्याला कृष्णाचं वेड लागलं. का? हरिने माझे हरिले चित्त गोपिकांची. अपने घर का एड्रेस भी भूल गई है, अपना काम धंधा चूल भी भूल गई है, अपने पति का प्यार भी भूल गई है. भूलविले 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 ही वेणु नारे वेणुवाज विला गोविंदे. है की नाही? मैं भूली घर जाने बाट गोरस बेचन आई. परेशान आहे. अनेक लीला सांगायसारख्या टाइम संपलेला आहे आपला. भगवान परमात्म्याच्या अनेक घरांनी ऐकलं. पहिली आली धावत म्हणे गे बाई काय केली मात, गळ्यामध्ये हात घालीत मुखासी चुंबन देत, हे गे बाई आम्हासी पाविना. कृष्णा तुझ्या कृष्णाला आवर्ग. दुसरी आली धावुनी दुसरी आली धावुनी म्हणे की बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी विणी, पतीची दाढी माझी विणी, दोहीची गाठ देवोनी, हे की बाई आम्हासी पावेना बाळ तुझा. ठीक आहे नाही? नाना प्रकारचा शोक, नाना प्रकारचे गाराने सांगितले. पण एक गोष्ट सांगू का? तुकोबारायने गाराने सांगता सांगता एक आतमधली गोष्ट सांगितली. गोपिकांना याच्याकडे जायची इच्छा असायची, गोपिकांना याला पाहण्याची, बघण्याची, याला भेटण्याची, याच्या संग बोलण्याची इच्छा असायची. का नसावं? का नसावं? हो, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुदस्तुल्हन्ति दिव्यस्तवै वेदै सांग पदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरसुरगणाः देवाय तस्मै नमः. शेष महेश गणेश पूजहि जाको. अरे जे सगळे सगळे साधू संत देवाधिक लोक ज्याची पूजा करतात, ताही अहिर की छोरिया छचिया भर छाछ पर
नाच नचैयो. भगवान परमात्मा तोय ज्याचं ध्यान योगी करतात, तो भगवान परमात्मा. पर वाटीभर ताकासाठी गोपिका त्याला थै थै नाचवतात, तो ब्रह्म सगळ्या जीवाच्या ठिकाणी राहणारा तो भगवान परमात्मा आमच्या बरोबर राहतो आहे. म्हणून गोपिकांना वेड लागलेला आहे, म्हणून गोपिका बहाणेबाजी करतात. भरिला उलंडोनी रीता करी घट मिस पानियाची गोविंदाची चट 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 आशा आहे. म्हणून भगवान परमात्म्यावर अधिक गोपिका प्रेम करतात. पण ईश्वरे गोकुळी राहावे का जावे. आता मग महाराज एका जनार्दनी आईचे घराने ऐकता न यशोदा नयनी आले पाणी. कृष्णा खोड्या दे टाकोनी एका जनार्दना चरणी. पाय पडते तुझा कृष्णा ऐक. पण कृष्ण जेव्हा ऐकत नाही तेव्हा बाबाकडे सांगितले. म्हणले कृष्णाचे बाप याला समजून सांगा, हे ऐकत नाही. म्हणले ऐकत नाही, एका झटक्यात याचा ट्रान्सफर. पुढेही बहुत करणे आहे. भगवान परमात्म्याला सांगितलं, ओय कृष्ण, दिस इज माय ऑर्डर फॉर यू. गोइंग टू फॉरेस्ट विथ गॉड. जाओ गाय चारायला जा. म्हणले गाय चारायला मी? हो, मी राजाच पोरगा. गबस, राजाचा पोरगा जरी असला तरी तुला हे शिकावंच लागेल. लक्षात ठेव, पोटल्याचा पोरगा नाही तू, गवळ्याचा पोरगा आहे. पाटलाच्या पोराला शेती यावंच असं काही बंद नाही पडलेलं. सातबाऱ्यापुरता बस झाला तो, बरोबर की नाही? आपण खोटं बोलतो का? नाही. भगवान परमात्म्याला सांगितलं गाई चारायला जा, संस्कार लागतील चांगले. कुठं? गाई चारायला जा, संस्कार चांगले लागतील. आमचे जनावर शाळात जातात आणि जनावर होऊन येतात, ऐक नाही? पण आमचे जनावरांच्या पाठीमागे जाणारे लेकरं कीर्तन करतात. मी जनावर सांभाळणारा माणूस आहे. पण दिल्लीमध्ये संस्कृतचं टीचर काम केलेलं मी. असं ते त्या सोडून भगवान परमात्मा संस्कारित व्हावा याच्यासाठी गाईच्या पाठीमागे जाण्यास तयार झाला आणि म्हणला, मित्रांनो चला आपल्याला गाई चारायला जायचे. सगळ्यांना सांगितलं आणि मग गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या निघाल्या गाई. छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय, छोटो सो मेरो मदन बाबा. छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय, छोटी सी गैया छोटे छोटे गाय, छोटा सा छोटो सो मेरो मदन बाबा. आगे आगे गैया पीछे पीछे गाय, आगे आगे गैया पीछे पीछे गाय, बीच में मेरा मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय, छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय, छोटा सा मेरा मदन गोपाल. भगवान परमात्मा गोकुळामधून गाई वगैरे घेऊन निघालेला आहे. सुंदर दिसणारा, सुंदर किती आहे? खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारी तसे देनो, सावळा जग जेती हो. भगवान परमात्मा अत्यंत मनमोहक दिसू लागलेला आहे. मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे. भगवान परमात्मा सुंदर असा वेश धारण करून गाई चारायला गेलेला आहे. शेतामध्ये गाई भरपूर अशा चाललेल्या आहेत. दुपारच्या पहाऱ्यामध्ये मुलं बाळ खेळून खेळून थकले आणि पेंद्या पुढे आला. म्हणला
खादी भार पोटी भूका काय खेळावयाचे सुख. टाइम इज वॉर. संपला टाइम आपला. भगवान परमात्म्याला म्हणले बाबा भूका लागलेल्या आहेत, उन्हाचा पारा पडलाय, तुला काय आहे? मला काय आहे म्हणजे नाही, मला बी काय आहे ना, घाम लागलाय मला बी यायला, तुम्हाला बी येतो, तरी पण समजून घे, भावना की कदर करो, की नाही, समजून घे. भगवान परमात्म्याला सुद्धा या पेंडीने सांगितलं देवा आता आम्हाला भूक लागलेली आहेत, चल खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही खाला गोमटा. भगवान म्हणले तुम्हाला छळून खेळण्यात काही मजा नाही, आनंदात खेळण्यात मजा असते. म्हणून भगवान परमात्मा म्हणला चला आपोआपले शिदोऱ्या घेऊन या. शिदोऱ्या घेऊन आले सगळे बालगोपाळ. ही शिदोरी म्हणजे काय माहिती का? सुख आणि दुःख, या भाविकांचं सगळं सुख आणि दुःख भगवान परमात्मा आपल्या आनंदमय काल्यामध्ये मिक्स करतो. तेव्हा जीवनात सुखही येतं दुःखही येतं भक्ताच्या, पण सुख दुःखाची चिंता त्याला नसते. हा भगवंताचा खरा प्रसाद आहे. म्हणून भगवान परमात्मा त्या बालकांचा शिदोरीचा भाग आपल्या शिदोरीमध्ये मिक्स करतो आणि हातामध्ये कवळ भरतो. त्या टायमाला मोठ्या मोठ्या घरचे बिल्डिंगीवाले, मोठ्या मोठ्या पदावाले असे डोकून बघतात, है की नाही? काल्याची या अशी देव जळी झाले माशी. देवलय त्यांचा पुढचा देव म्हणला गड्यांनो माझ तुम्ही ऐका ना. पेंद्या म्हणला सांगा ना. म्हणला नदीवर जाऊ नका. म्हणले रोजच जातो, आज जाऊ नका. म्हणले आज काय विशेष आहे? म्हणले विशेष नाही, आज अमावस्याचा दिवस आहे. दिवस अमावस्याचा. नदीच्या किनाऱ्यावर भूत पाणी प्यायला येतात, तिथं विवसी आलेली आहे. आणि जर का तुम्ही इथं असं मस्त करंजन बोंडण लाडू खाऊन जर तिथं गेला तर ते झपाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणले देवा स्वच्छता अभियान चालू आहे, हात कुठे धुवावे? देव म्हणला एवढं कळत नाही का? देव म्हणला आपू आपल्या दुकानाला पुसाना. आपू आपल्या दुकानाला हात पुसा, पण तिकडे जाऊ नका. अर्थात काल्याचे अधिकारी हे मोठ्या मोठ्या बिल्डिंग वाले ना 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 ना. काल्याचा अधिकारी फक्त माळकरी आहे. म्हणून ज्याला वाटतं मला काला देवाचा भेटावा, लया खाता काला नाही भेटणार तुम्हाला. माळकरी जे नाही त्याला काला नाही भेटणार, त्याला लया दही वगैरे वगैरे भेटन. पण काला खायचा असेल है की नाही? अहो सवासणी बरोबर जेवायला गेलं तर का उठून लावतं का कुणी? होय मोठे महाराज, सवासणी बरोबर जेवायला 10-5 पोरी पोरं किंवा बाया माणसं जेवायला गेले तर का बिचारी उठून लावीन का? नाही ना. कुंकू तुम्हाला बी लावीन, पण सवासन कोण असन? ठेवलेलीच असन. तसं इतकी सवासीन कोण? जिसने अपने गले में तुलसी की माला रुद्राक्ष की माला धारण कर रखी है, वही तो भगवान कृष्ण की गोपी है और वही तो भगवान का पिया, भगवान का प्यारा सखा है. इसलिए अपने सखाओं को प्रसाद देने वाला भगवान परमात्मा, आप भले चाहे देवताओं के रूप में हो या चाहे इंसान के रूप में देव आए हो, काला नहीं मिलेगा. भेटत्यांत्यालया कचून खाया, भरपूर खा, फुस, काही नाही राहणार तुमच्या पुढे. पण प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. अस्य पापस्य हानिः जायते अनेन प्रसादेन. म्हणून प्रसाद चित्ताला प्रसन्न देणारा आहे. म्हणून जीवनामध्ये काला हा सगळ्यांना भेटलेला नाही. भगवान परमात्मा काला देत असताना कसे आहेत? बिभ्रवेणु जठरपटयो शृंगवेत्री च कुक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फला अन्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदः हसयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुक् बालकेलिः पुंडलिक वरदा. भगवान की कुमार
अत्यंत मनमोहक आहे. खेळत असे खेळ आहे की नाही, एका जनार्दनी खेळत असे खेळ, न कळे अकळ अगम निगमा, जो अगम आणि निगमाला सुद्धा कळणार नाही असा खेळ खेळतोय वृंदावनाच्या त्या भूमीमध्ये. आणि गोपाल कृष्ण तो सगळ्या गवळ्यांना काला वाटत आहे. आणि काला वाटत असताना भगवान परमात्मा देवाला असं करतोय, उकुट काय टुकटुक माकड आहे की नाही. देवाची अवहेलना बाल केली म्हणजे मजाक उडवली. मजाक कुणाची? देवाची मजाक उडवली आहे की नाही. म्हणून आपण अधिकारी आहोत, म्हणून आपणच या ठिकाणी प्रसादाचे अधिकारी आलेलो आहोत. जे नव्हते ते अनेक कामाने निघून गेले आहे की नाही, निघून गेले. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण भगवान परमात्म्याच्या प्रसादाची अपेक्षा ठेवून जीवन जगा. प्रसादानं जीवनामध्ये प्रसन्नता उत्पन्न होईल, आलेले संकट टळून जातील. देवाला हीच प्रार्थना करा की देवा, अरे गोपी इतकं प्रेम जरी नसलं तरी सुद्धा एक कणभर का होईना त्यांच्या प्रेमामधलं प्रेम माझ्यामध्ये उतरू दे आणि हा माझा संसार मला तरुण जाऊ दे, ही अपेक्षा करा. भगवान परमात्मा नक्की पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुळशीची माळ घाला, आपल्या दरवाजाच्या समोर तुळस लावा. तुम्हाला सांगू का, भागवतामध्ये एक श्लोक आहे, उक्तम भागवतम नित्यम कृतम च हरिचिंतनम तुलसी पोषणो चैव धीनो. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा